भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे आमच्या शाळेतल्या म्हणजे 10वीच्या वर्गातली सगळ्या मुली किती 30-35 वर्षांनी एकत्र भेटतो आहे. तर सगळी आलो आहे आम्ही आता विश्वनाथच्या फार्म हाऊसला. तर बघा तुम्ही त्या आणि बघा सगळे एवढे फ्रेंड्स आलो आहे आम्ही, अजून यायच्या आहेत. आणि हा फार्म हाऊस आहे विश्वनाथच्या फार्म हाऊसला आलो आहे आम्ही. किती कर्नाळा किल्ला जवळच आहे आणि ते फार्म हाऊस आहे कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याच्या थोडं लांब आहे. आम्हाला खायला बघा विश्वनाथनी काय काय दिलंय, द्राक्ष, लिची, ब्लॅकबेरी आणि खजूर आहे आणि पुन्हा आता कलिंगड आणलंय आणि हे आहे कुंदा, बघा कुंदा हायकर आणि शोभा, सुचिता, अरुणा. आता मी नाव तुझं नाव मी जवळ येते. राजू ठाकूर, संतोष कोतळे, कांतीलाल, संजू, संतोष, अंकुश आणि एवढे विसरलो मनीष सुतार आणि विश्वनाथ आणि विश्वनाथनी बघा आमची सगळी सोय केली, फ्रूट्स आणि हे सगळे खायला दिलंय आणि फवारे चालू केल्यात बघा पाण्याचे. खूप छान फार्म हाऊस आहे, मस्त बघितला. आणि सगळी आम्ही 30 वर्षांनी भेटलो एकत्र. 30 ना. ही आहे कल्पना आणि हे आहे वंदना आणि सगळी आता आम्ही फ्रूटचा आस्वाद घेतोय. मी मोहना, माझं माहेरचं नाव आहे मोहना आणि सासर मोहना घोटकर आणि सासरचं जागृती आहे. मग आज मी मोहना म्हणूनच इथे फिरणार आहे. आणि बघा फुल म्हणजे फवारे पाण्याचे सगळ्या फार्म हाऊसच्या साईडला आहेत बघा. वातावरण थंड आणि ओला सगळी थंड झाल्यात, गरमीतून आल्यात म्हणून सगळी बघा या फवाऱ्याने थंडगार झाल्यात आणि पाऊस पडायचा फील येतोय ना. वंदना कसं वाटतंय वंदना मग तुला येऊन इथे येऊन कसं वाटतंय एवढ्या वर्षांनी भेटून? खूप छान वाटतंय. आलाय सुभाष आणि हा आहे गंगाधर आणि रविकांत. असे तिघ जण आता आलेले. रविकांत बाकर आलेला आहे. सगळ्यात लेट, सगळ्यात पार्टी देणार आहे, सगळ्यात लेट आलाय आता. अरे मी उभे राहते, मला उभं राहायचं. चोरून आणले पडलेले आंबे आणलेत, हे पडलेले आणलेत ना. हे प्रभाकर तुला पाहिजे तर आम्ही जी बोलू का? प्रभाकर जी बोलते. बघा केक आणलाय आम्ही सगळ्यांनी मिळून. RF नाईक आणि ही आहे 10वीची बॅचचा केक. 90 ते पण सांगायचं नको घेतले. आणि बघा सुभाष, पुन्हा सांगते मी गंगाधर, अंकुश पाटील आणि हा आहे प्रभाकर, परब्या कांतीलाल, कांत्या, संत्याला काय बोलायचं आणि विश्वनाथ शांतनू बजरंग दलचे खास होत आहे. बजरंग दलचे खास रवी आणि आहे रविकांत.
आणि या आहे सगळे लेडीज परत इंट्रो डवकाडे खातो. आणि बघा ही सगळी विषणातली सोय केली आमची फ्रूट खाण्याची. व्यवस्थापक कोण आहे आणि याची पार्टी आणि सगळी विषणातली सोय केली. यांनी पार्टी दिली प्रभाकरनी आणि हाच खातोय आणि आणले दुसऱ्यांनी. अजून याचं काय आम्हाला काहीच भेटलं नाही. केक कापा सगळेजण मिळून केक कापतो. आणि फोटो काढतात बघा सगळेजणी. आणि आणलंय आता गिफ्ट द्यायचं आहे प्रभाकरला. आणि त्याला फोन आलाय आम्ही चाललो सगळी. नाही नको ते ओझा देऊन टाक. ओझा देऊ त्याला विचार बघ ना समजा क्लिअर राहते तुला गिफ्ट लक्षात घ्या. तू पार्टी सगळ्यांना जमा केलंच म्हणून लक्षात घेतो. माझा बड्डे आज माझा बड्डे कल्पना. अरे आता बरोबर होणार सिस्टम आता बंद आहे. माझी 2 मुलं आहे राजस्थानला आणि एक डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये पण राजस्थानलाच आहे. एक मुलगा 2 मुली. मोठी मुलगी माझी पुण्याला फिजिओथेरपीचं कॉलेज आहे 3rd इयरला. दुसरी मुलगी 10वीला आहे आणि मुलगा माझा 3रीला आहे. एकदम ना आम्ही बिलकुल नाही असत ना आपण नाही आम्हाला खोटं काय बोलतो. बोलू द्या बोलू द्या ना. मला 2 मुलं आहेत. पहिला सुरुवात अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज पुढे जा. नाही पहिला हा बोल. खरंच म्हणजे ऐकण्यासाठी तुम्ही सगळे नाही आम्ही उत्सुक आहोत. मला जे सांगतोय ना ते सत्य आहे. हा चला ऐका. अरेंज मॅरेजेस आहे. लग्न केलं जातं आमच्या पद्धतीनं. त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे मागणी घेतली. लक्षात घ्या. जरी पुढं म्हणजे प्रेम असेल किंवा ते कळत नकळत अशा गोष्टी पण त्यांनी नकार केला असता तर आम्ही बघा तर त्या गोष्टी त्या पद्धतीनं झाल्या. त्याने अरेंज केल्या त्यांच्या पद्धतीनं आम्ही केलं. फक्त आम्ही ज्या भटजीकडे गेलो त्या भटजीनं फक्त आम्हाला सांगितलं मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही सांगा. पण भटाबेटचा महाराज होता. तो बोलतो हा भट तुझा खोटा बोलतोय. काय बोलतोय हा भट तुझा खोटा बोलतोय. मी बोलतो त्या भटाकडे चला. काय म्हणालो मग राजन भट आपला होताच. त्याला सांगितलं होतं
तो तुझ्यापेक्षा तो पण तो लगेच त्याचं कोणतं पुराणं काढेल. तुम्हाला सांगेल तारीख चुकीची आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही जे मला सांगितले तेच तुम्हाला सांगायचं. ही तारीख आपली फायनल आहे. टेबला घालून किती झाला. मला 2 मुलं आहेत. किती घेतलेस? किती घेतले? हुंडा पद्धत आमच्याकडे नाही. नाही आमच्याकडे हुंडा पद्धत नाही. त्याचं लव्ह मॅरेज आहे ना. म्हणून डबल दोन मुलं आहेत. एक मुलगा माझा डिग्री घेऊन फार्मसी झालेला आहे. शिवाय माथाडी कामगार मध्ये सर्वंट म्हणून काम करतो. सदस्य आहे. म्हणजे थोडं मोठं शिकून पण तो थोडं काम करतोय. दुसरा मुलगा आपला BBA करतोय. आता ते मला काय 13वीला आहे. बिझनेस मॅनेजमेंट केली ते त्याच्यामध्ये बरंच पाठ आहे. अरेंज मॅरेज आहे आणि मला 2 पोर आहेत. एक पोरगी एक पोरगा. पोरगी वकील आहे आणि पोराचं हॉटेल मॅनेजमेंट करून तोही वकील झाले. आणि मिसेस पण वकीलच आहे. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज फॅमिलीच वकील आहे. नाही आता फोन करून विचार. आमची बोलत झालेली आहे. ऐका लाजू नका अशी. नाही ना आमची बोलत झाली होती दोघांची. त्याच्यानंतर तिने बोललो डायरेक्ट. मला बोलून फायदा नाही. माझे वडील नाही, आई आहे फक्त. माझ्या आईला विचारा. ठीक आहे, आईला विचारायला मी आणि उद्यम गेलो होतो स्वतः. तर तो त्याला मी सांगितलं ना कशासाठी झाले. उद्यम बोलला कुठं झाले जरा असं असं आहे. बोलते मी नाही येत बोलतोय तुझ्या. तो ज्योतिची आई नर्सरीमध्ये कामाला होती सानपाड्याला. उद्यम आला ना माझ्यावर. मी एकटाच गेलो विचारा. लव्ह मॅरेज ना फक्त. 2 मुली आहेत. एक लास्ट इयरला आहे 15वीला आहे. एक 13वीला आहे. 2 मुली मला. मी आता सांगते बाबा. माहीत आहे माझं लग्न माझ्या मामाच्या पोरी बरोबर झालेलं आहे. मामाची पोरगी आहे. लव्ह मॅरेज पण बोलता येईल नाही ना अरेंज मॅरेज पण बोलता येईल. मी असं नाही बोललो. मी असं काय डायरेक्ट मी तिला लव्ह म्हणजे प्रपोज बिपोज काय केलं नाही. आमच्या घरी यायची जायची. मामा बोलला का असं असं. तेव्हा इंडिंगला जेव्हा मामा वारले त्याच्यामुळे ते लग्न झालं. आता माझी मुलगी ऋषाली तिचं लग्न झालं. तिला एक मुलगी आहे. म्हणजे मी आजोबा झालेला आहे. आणि माझा मुलगा शौर्य तो आता 12वीला आहे. आणि असं पण नाही माझी मुलगी 2 मुलं आहेत. हुंडा घेतला. हुंडा घेतला. मी नाही म्हणत नाही. संजू तुम्ही काय खोटा बोलला. माझा काय लव्ह मॅरेज बोलता. फोन घेतला कारण त्यांनी काहीच नाही दिलं. हा घेतला. त्यावेळी 15,000 त्यावेळी 15,000 आणि अर्धे तोळी अंगठी. हा ती घेतली. 2 मुलं आहे. सगळ्या दोन्हीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले. पदवी घेतली त्यांनी. एक ITI मध्ये कामाला आहे आणि एक इंडस्ट्रियल बँकमध्ये कामाला आहे अकाउंटंट म्हणून. धन्यवाद. विश्वनाथ. माझं नाव विश्वनाथ. माझं लव्ह मॅरेज झालंय. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. मुलगा आर्किटेक्ट झालाय. आता अर्बन डिझाईन मास्टर करतोय आणि मुलगी BBA करते. BBA करते. प्रश्न आहे का कुठे? अरे माझ्यावर रवड मला म्हणाले राजी ठाकूर अरेंज मॅरेज आहे. मला एक मुलगी मोठी आहे आणि छोटा मुलगा आहे. मुलगी मोठीच असेल ना. किती वर्षाची काय? अरे मोठी आहे. 12वी मुलगी आहे. सायन्सला आहे. म्हणजे 12वी परीक्षा झाली तर. मुलगा छोटा आहे 8 वर्षाचा आहे. तो 4थीला आहे. 8 वर्षाचा गॅप. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगीचा ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि जॉबला आहे ती. IIFL मध्ये म्हणजे गोल्ड लोनमध्ये जॉबला आहे ती. आणि मुलगा 10वीला आहे. आता परीक्षेच्या जॉबला.
माझं अरेंज मॅरेज आहे. माझं 2 मुली आहेत, एक 11वी सायन्सला आहे आणि एक 5वीला आहे. आणि माझी सासुरवाडी गावातलीच आहे. अरेंज मॅरेज खरं सांग संजू, संजू खरं सांग. हो खरोखर. प्रमाणे येते लव्ह मॅरेज. ताईचं आमचं लग्न झालं ना तेव्हा त्यानेच मला पसंत केली होती. त्यावेळी बांधच नाही आणि मला घरी सांगितलं तर घरचे लोक बोलले की ती शिकते. म्हणजे हा अरेंज मॅरेज झाला. 2 वर्ष आमच्या घरीच येण्याला खूप घेऊन वगैरे म्हणजे अरेंज झालं. मागे टाकले भेटायला पण भेटलं. नाही 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 पण मी माझी ओळख होती. अर्णवची रान होती कॉलेजमधून आम्ही जात होतो. येत होता आपल्या घरी. सुचिता आजी आता या महिन्यात 1 वर्ष होईल पूर्ण आजी होणार. ती बोलते माझी एरियामध्ये आहे. आणि तिसरा माझा मुलगा सायन्स करतो 3rd इयरला आहे. दोन मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. दोघांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. मुलगी बहिणीचा धीर का? हा सेम. मामाची मुलगी अरेंज मॅरेज. मग आता काय करतात मिस्टर तुझे? आणि तुझा जॉब? पण सगळे फ्रेंड्स ऐकलं, सगळे वेल सेटल आहेत. छानपैकी आजी आजोबा पण झालेले आहेत. बरं वाटलं. मला एकच म्हणायचं की माझं लग्न लेट झालं. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. माझं पण अरेंज मॅरेज आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा जिओमध्ये अरेंज मॅरेज झालंय. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलीला एक मुलगी झाली. मोहना भोईर. म्हणजे माझे 2 नावं आहेत. जागृती पण आहे पनवेलला नाव माझं. आणि मला एक मुलगा आहे. माझा अरेंज मॅरेजच झालाय. आणि एक मुलगा आहे, त्यांनी आता 12वी परीक्षा दिली. ओके ओके थँक्यू. ही आमची 1990ची बॅच आहे, 10वीची. आणि सगळ्यांचा आता इंट्रो झालाय. सगळ्यांनी मस्त इंट्रो दिलाय आणि भरपूर आम्ही एन्जॉय करतोय इथे. आणि सगळी खुश आहेत. मस्त सगळ्यांना मित्र मैत्रिणींना भेटून. नंतर सेकंडला प्रभाकर आहे. त्याच्यानंतर कोण आहेत त्या? नाही बाबा हे आमचं काय आमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही बाबा. आमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. आणि विश्वनाथसाठी टाळ्या. विश्वनाथनी फुल आमची बघा सोय केली खाण्यापिण्याची. आपल्याला शेड्यूल दिलं होते बरोबर आहे. हा शेड्यूल मध्ये हा विषय आताचा नाही. म्हणजे काय? आम्हाला बोलायची म्हटलं मी बोललो. किती आंबे आलेत. वाव, अख्खा झाड भरलाय आंब्यांनी. आणि आहे चिकूचं झाड. आणि कुंदा तिथं बघते कैरी आहे. काय आहे? काजू पुलाव, सुक्का चिकन आहे का मटन आहे? मटन आहे. सुक्का रस्सा, चाप चाप. वाल्यांसाठी थाळी. 5 थाळी मागवल्या व्हेजवाल्यांसाठी. एकादशी आहे त्याच्यामुळं व्हेज थाळी मागवलंय. अशी जेवण ज्याचं तो वाढून घेतोय. चाप चाप. सॅलेड कापून वाले बघा जेवतात. वरती पण बघत नाही. चपाती भाजी कशी आहे? अरे यांची ना ती. एवढं जेवण त्यांना आवडलंय का ते वरती पण बघत नाही.
सगळी जेवणाचं असं चाप चाप अंकुशनी बघ चाप खा ना. त्याला परत जेव मजा होईल. आम्ही पण जेवण घेतोय. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हात तुटलं तरी ते जडीबुटी मातीचे प्रकार लावून ते तेव्हा काही डॉक्टर्स होते का? नव्हते ना, वैद्य होते. मग ते वैद्य काय करायचे? जडीबुटीनेच करायचे ना. डॉक्टर्स पाहिजे, मेडिसिन सांगणार ना. पण आपली हेल्थ आता आपण सगळे सांगत आपल्याला काही आपल्या हेल्थचे इश्यू नाही आहे, तर याच्या पुढे पण होऊ नये म्हणून आपण आयुर्वेद घ्यायचं. बरोबर, आयुर्वेद चालू करायचं की जेणेकरून आपण कधीच आजारी पडणार नाही. आपल्याला BP, डायबिटीज, शुगर, लिव्हर, किडनी हे सगळं होणार नाही. रविकांत ऐकतोस का बाबा? तुम्हाला पंचतुलसी जी 5 तुळशीच्या ह्याच्याने बनलेली आहे आणि आपल्याला 2च तुळशी माहिती आहेत, राम तुळशी आणि श्याम तुळशी. पण दुसऱ्या 3 तुळशी पण आहेत, जसं श्वेत तुळशी, वन तुळशी आणि अजून एक कुठली तरी आहे. अशा 5 तुळशी. तर मी आता तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवणार आहे. म्हणजे प्लास्टिक, म्हणजे जी आपली मुलं खातात ते कुरकुरे प्लास्टिक आहे ना, चायना जो देतो काय पण, आणि फ्रुट्सवरती आणि भाज्यांवरती जे पेस्टिसाइड टाकतात ते. त्याच्यावरती मी आता ही पंचतुळशी, जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं थर्माकोल विरघळेल. माहिती वाटते. हा माहिती आहे, पूर्ण विरघळेल. तर मला फक्त हेच म्हणायचं, तुम्ही हेच नाही तर कुठलं पण तुम्ही घ्या, पण आयुर्वेद घ्या. पर्स काढ ना, दिसत नाही ना वंदना. पर्स खाली ठेव, ते बघ विरघळेल. जेवढाच गोळा पण शुगर वाल्यांसाठी काहीतरी दे पहिला. शुगरसाठी पण आहे ना, करेलाचं ते सगळं ते आहे. पहिले याला ते 400 केले, ते 200 आत आहे. तू तर गावामध्ये राहतो, तुझी उलट हेल्थ म्हणजे शुगर वगैरे नाही पाहिजे. किंवा जेव्हा आपलं वातावरण जेव्हा बिघडत असतो, तर ही पंचतुळशी सकाळी उठायची फक्त लोकांना म्हणजे 5 वर्षाच्या लहान मुलांना 5 वर्षाच्या पुढे 2 ते बॉटल कुठे? 2-3 बघा, अरुणाने आयुर्वेदिकच्या संदर्भात आपल्याशी चर्चा केली आणि आपल्याला एक प्रात्यक्षिक पण दाखवलं की भविष्यात येणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला काय आवश्यक आहे, काय आपण दुरुपयोग कुणाचा केला पाहिजे त्या संदर्भात आपण तिचं कार्यावर एकदम चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केले. आम्ही त्याचा नक्कीच विचार करू, आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याच्यावर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू. तर आता अरुणाजींचं जे सांगितलंय जे सांगितलंय त्याबद्दल आम्ही घेतलेलं आहे. त्याच्या पुढे जर काच खराब नाही होणार ना? नाही ना, बरोबर आहे. दुसरं कोणी काय माहिती काय कसं बोलायचं असेल तर बोला. आणि बघा जेवून बिवून मस्त सगळे गप्पा मारतोय. आणि हा अंकुश आहे ना, तो झोपा करतो. अंकुशला भरपूर झोप आले. हा आहे अंकुश आणि त्याला भरपूर झोप आले. आपल्या बरोबर नववीला होते, बरोबर आहे, नववीला होते. काही मुली होत्या त्या नवीकरण होत्या आणि नववीला नंतर त्या थोड्याशा मागे राहिल्या, पण त्या ग्रुपमध्ये आपल्या घ्यायचं असं काही आता ऐका, चुकीचं नाही, बरोबर आहे. मग दोन आणि हा आहे विश्वनाथचा फार्महाऊस. हा आहे विश्वनाथ आणि खूप चांगली सोय केली विश्वनाथने आमची. त्यांचा ग्रुप असला ना, तो आपल्या खालचा जो ग्रुप आहे त्यांच्याबरोबर असतो. विश्वनाथ सुटला संध्याकाळ परमिशन घेऊन 30 वर्षानंतर आपण एकत्र येण्याचा योग आहे. आपण हे कधी ठरवलंच नव्हतं. हा आजचा योग म्हणजे कळत नकळत तुम्ही सगळ्यांनी एकत्रित
येऊन एकत्र येऊन हा मांडलेल्या विषयाअंतर्गत आपण जो आज जो दिवस 35 वर्षानंतर जे जे आपले वर्गातले मित्र असो मैत्रिणी असो एकमेकांच्या संपर्कात पण नव्हते, पण संपर्कात नसताना देखील एकमेकांची जी आपली तळमळ होती की बाबा आपण सगळे ग्रुप म्हणजे आतापर्यंत आपल्या शाळेमध्ये शिकणारे सर्व वर्गातली मुलं मुली हे गेट टुगेदर करतात. तर आपण पहिल्या वर्गातले म्हणजे 5वी पासून आपण 10वी पर्यंत त्या शाळेमध्ये शिकलो, परंतु आपण एकदाही एकत्र येण्याचा कधी योग झाला. आणि ह्या योग घडवण्यासाठी ही तुमची आमची सगळ्यांची आजची जी मेहनत आहे त्या मेहनतीनं आजचा दिवस उजाडला. बरेच दिवस आपण प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये एक कॅप्टन लागतो. एक कॅप्टन लागतो. एक माणूस जर कॅप्टन सारखी जर भूमिका जर करत नसेल ना तर ते कधीच शक्य होणार नाही. जी आजची जी वेळ आली आपल्याला बसण्याची एकत्र भेटण्याची कधीच वेळ आली नसते. त्याच्यासाठी जवळजवळ 8 दिवस मी गावी होतो. गावी जिल्हा परिषद पंचायत समितीला म्हणजे निवडणुका लागल्या होत्या. मी जवळजवळ 3 महिना गावी होतो आणि त्याच्यामधून आल्यानंतर सुचिताने मला फोन केला की तुझा वाढदिवस आहे, आज भेटण्याचं सावधान. आज त्याच्या निमित्तानं आपण इथे या ठिकाणी बसलो. आज खरं तर त्यानं एवढं सांगितलं की प्रभाकर 50 तरी आपले विद्यार्थी जमले पाहिजे. पण म्हटलं पहिली वेळ आहे, आपण जेवढे पण आपल्या 30 पोरं असतील तर 50 पण त्याच्या मनामध्ये होतं की 500 पण जर विद्यार्थी जॉईन झाले तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्यामधले जे अजून कोणी बाकी आहेत जॉईन व्हायचे तर एकमेकांना विचारा. कारण एकमेकाच्या मनामध्ये धुसफूस नसतात. कारण कसं याला जॉईन का केला तर इच्छुक असतील तर म्हणजे ते ग्रुपवर टाकलं ना. बरोबर आहे. कॅमेरा चांगला आहे. हे सुद्धा हात कोणाच्या पुढे नाही, हात कमी. आणि बघा विश्वनाथनी सगळ्यांना आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलंय हे दिसले बरोबर. आणि विश्वनाथसाठी थँक्यू थँक्यू विश्वनाथ. कोण फोटो काढते? फिरव सगळ्यांच्या चेहऱ्यावर फिरव. आणि सगळी बघा गिफ्ट घेऊन उभी आहे. रिटर्न गिफ्ट फर्स्ट गेट टुगेदर आहे आमचा. तर आपण तू फोडून बघूया. आणि आता आपण गिफ्ट खोलतोय रविकांत आणि बघतोय काय दिलंय विश्वनाथनी गिफ्ट. स्ट्राईक लागले माझ्या युट्यूबला. मी ग्रुपला टाकले 2-3 महिने स्ट्राईक लागले. पेन आहे. आपल्याला शाळेची आठवण म्हणून पेन दिलाय विश्वनाथनी गिफ्ट. पुन्हा आम्हाला शाळेची आठवण आली. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू विश्वनाथ. थँक्यू विश्वनाथ. आणि हाय विश्वनाथ सगळी सोय केली आमच्या विश्वनाथने आणि त्यातच फार्म हाऊसला आणलंय. मग शूटच केलं आणि सगळे आता बसलोय आम्ही रिलॅक्समध्ये गप्पा गोष्टी करतोय. टायटल मसला 19